डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीसमोर मी प्रथमतः नतमस्तक होऊ इच्छितो आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माझ्या वतीनं, आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. व्यासपीठावर ज्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या आशीर्वादानं आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा पार पाडत आहोत, ते गुरुवर्य राजशेखर शिवाचार्यजी महाराज, दुसरे आपले गुरुराज स्वामी महाराज, ज्येष्ठ सहकारी सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यावं. भगवंतराव बाबा पाटील चांबरगेकर, लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, आमचे मित्र दिलीपराव देशमुखजी, नगराध्यक्ष हत्तेजी, गणेशराव हक्केजी, प्रताप पाटीलजी, ओमप्रकाश पुणेजी, अयोध्याताई केंद्रे, राजकुमार मस्के, सज्जन लोणाळेजी, आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मित्र गोटे साहेब, इतर सर्व आमचे सहकारी, सर्व मान्यवर मंडळी, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे सर्व सहकारी मित्र, मी प्रथमतः खरं म्हणजे एक पवित्र अशा या कार्यक्रमामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित राहता आलं. परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं समाधीसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेता आलं. राजशेखर महास्वामीजींचंही आपल्याला आशीर्वाद घेता आलं. त्याबद्दल मी आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. आपल्या सर्वांना माहिती आहे, परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आपल्यासाठी एक फार मोठी देणगी होती. त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशामध्ये एक अध्यात्माबद्दल खूप मोठं मार्गदर्शन या संपूर्ण देशामध्ये त्यांनी सातत्यानं दिलेलं आहे. आणि महाराजांचं विशेष म्हणजे अशा या युगामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये अध्यात्माची आणि विज्ञान याचं सांगड घालून महाराष्ट्र, संपूर्ण देश, त्या देशाला, महाराष्ट्र राज्याला, आपल्या सर्वांना कसं एक प्रकारचं सुख मिळेल, समाधान मिळेल, आपला शिष्य कसं सुखा समाधानानं जगेल, या संबंधीचा प्रयत्न, या संबंधीचं मार्गदर्शन, आशीर्वचन ते आपल्याला सातत्यानं देत राहील. आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण देशामध्ये एक राष्ट्रसंत म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली. हे आपल्यासाठी एक फार मोठं भूषण आहे. आणि महाराजांच्या आशीर्वादानं आपण पाहतोय
की अनेक वेळा आम्ही त्यांना आम्हाला भेटता आलं, बोलता आलं, त्यांचा आशीर्वाद घेता आलं. भागवतराव पाटील उपस्थित आहे. त्यांच्यासोबत अनेक वेळा आम्हाला महाराजांच्या बरोबर चर्चा करता आलं. महाराजांना आम्ही एकदा निमंत्रण देऊन मुरुमला सुद्धा आम्ही घरी बोलावलं. आणि म्हणून महाराजांचं आपल्या सर्वांच्या वरती एक खूप मोठं प्रेम होतं. आणि म्हणून महाराजांचं आपण आयुष्यभर सेवा करत राहिलो. याही पुढील काळामध्ये त्यांनी जो दिलेला आपल्याला विचार आहे, तो विचार जोपासणं, वाढवणं, त्या विचाराला समर्थन देणं, मला वाटतं आपल्या या देशाला, राज्याला हे अतिशय महत्त्वाची आहे. ती काळाची गरज आहे असंही म्हणलं तरी वावगं होणार नाही. आणि म्हणून आजच्या या दिनी विशेष करून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरूंनी दिलेला जो आपल्याला उपदेश आहे, त्यांचा जो विचार आहे, त्यांनी जो दिलेला आशीर्वाद आहे, ते याही पुढील काळामध्ये आपण त्याला जोपासूया, वाढवूया, त्याला समर्थन देऊया आणि या पुढच्या काळात तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करत राहूया, हेच या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि या पुढील काळामध्ये आपले गुरु राजशेखर स्वामीजी, खरं म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये आपण परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना आपण पाहूया. आणि म्हणून पुढे भविष्यामध्ये अनेक पिढ्याला, कारण त्यांना सुद्धा शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या रूपानं एक मोठा आशीर्वाद त्यांना या ठिकाणी लाभलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की त्यांचा जो विचार होता, तो विचार राजशेखर महास्वामीजी सुद्धा पुढे घेऊन चालून त्यांचा वारसा चालवल्याशिवाय ते राहणार नाहीत. एवढंच या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन मी सांगू इच्छितो. परत एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून एक प्रेरणास्थळ आहे, हे एक ऊर्जाचं ठिकाण आहे. आणि म्हणून आमदार या नात्यानं या भक्तिस्थळाचं पूर्णपणानं सेवा करण्याचं अभिवचन आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. वेळोवेळी आम्ही या ठिकाणी येत राहू, आम्ही आपलं दर्शन घेत राहू, महाराजांचं, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेत राहू. कारण आम्ही सगळे मित्र, आज या ठिकाणी आलेले सगळे मित्रांचं लक्ष या भक्तिस्थळाकडे आहे आणि एक आम्ही वेगळ्या आदरानं त्या भक्तिस्थळाकडे पाहतो. आणि म्हणून मी परत एकदा या ठिकाणी समाधीसमोर नतमस्तक होऊन, महाराजांच्या समोर या ठिकाणी नतमस्तक होऊन, आपण मंडळींनी आम्हाला बोलावलात, आमचा या ठिकाणी सन्मान केलात, सत्कार केलात आणि महाराजांचा आशीर्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल मी माझ्या वतीनं, आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.